नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो व माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल कृषी सेवेवर। मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील। आपणा सर्वांना माहितीच आहे की कापसाची लागवड आपण पूर्ण महाराष्ट्रभर करत असतो आणि या कापसावर सर्वात जास्त किडींचा देखील प्रादुर्भाव होत असतो। ह्या किडींमुळे अतोनात असं नुकसान होतं। आपण जर बघितलं शेतकरी बंधूंनो, तर कापसावरील कीड जर आपण बघितली पूर्ण जगामध्ये तर जवळपास 1326 प्रकारच्या किडी या कापसावर आढळतात। फक्त भारताचा जर विचार केला आपण तर जवळपास 167 प्रकारच्या किडी आपल्या या कापसावर आढळतात आणि महाराष्ट्राचा विचार जर केला तर 27 प्रकारच्या किडी आपल्या या कापसावर आढळतात। या किडींमुळे देखील तुम्हाला अगोदर सांगितलं आपण की अतोनात नुकसान होतं। नुकसानचं आपण जर बघितलं आपण तर रस शोषण करणाऱ्या किडी म्हणजे मावा, जावा, फुलकिडे वगैरे यांच्यामध्ये बघितलं आपण तर 16 ते 27% पर्यंत नुकसान होतं। जर बोंडअळ्या बघितल्या आपण म्हणजे हिरवी बोंडअळी, शेंद्री बोंडअळी किंवा अमेरिकन बोलवर्म यांच्यामध्ये बघितलं आपण तर जवळपास 38 ते 73% नुकसान होतं आणि सरासरी नुकसान जर बघितलं आपण तर जवळपास 50 ते 60% नुकसान एकट्या या किडींमुळे आपल्या कापसाचं उत्पादनावर होत असतं। म्हणून किडींचं नियंत्रण करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आता मी आज तुम्हाला किडींची ओळख आणि त्यांचं नियंत्रण म्हणजे अगोदर मी तुम्हाला सर्व स्क्रीनवर 1 बाय 1 कीड दाखवणार आणि मग त्याचं तुम्हाला नियंत्रण नंतर सांगणार। तर पहिली कीड बघून घेऊ आपण स्क्रीनवर, मावा ज्याला आपण ॲफिड असं म्हणतो। काही ठिकाणी तो काळा मावा असतो, काही ठिकाणी तो पिवळसर देखील असतो। हा मावा शेतकरी बंधूंनो जो जनरली पानाच्या खालच्या बाजूला जनरली तो सर्वात जास्त असतो। तसं दुसरं जर बघितलं आपण तर तुडतुडे ज्याला आपण थ्रिप्स असं म्हणतो, ते देखील पानाच्या मागच्या बाजूस हा जागा क्लिअर दिसतोय समोरचा हा प्रौढ तुमचा तुडतुडा आहे। त्यानंतर तुम्ही बघा तुडतुड्यामुळे बघा पानांचं पूर्णपणे ते आकसले जातात म्हणजे लाल लाल रेषा जनरली काळांवर पडतात शेतकरी बंधूंनो। तसंच जर आपण पुढचं बघितलं आपण फुलकिडे हे देखील असतात। तुम्हाला तर मागच्या व्हिडिओमध्ये मी फुलकिड्यांचं नियंत्रण देखील सांगितलेलं आहे। तर तुमचं फुलकिड्यांमुळे बघा अशा पद्धतीने नुकसान होतं बघा, पान पूर्णपणे खराब होऊन जातं, लालसर होऊन जातं किंवा स्कॉर्चिंग होऊन जाणं वगैरे जनरली या फुलकिड्यामुळे होतं। तसंच पांढरी माशी जर बघितली आपण ज्याला आपण व्हाईट फ्लाय असं म्हणतो आपण, तर पांढऱ्या माशीमुळे देखील अतोनात नुकसान होतं। यात तुम्हाला बघा प्रौढ किडा, अंडी आणि पिले व त्याचं कोश हे देखील आपण तुम्हाला दाखवलेलं आहे। याच्यामुळे जर नुकसान बघितलं आपण शेतकरी बंधूंनो तर असे काळे काळे डाग पडतात पूर्णपणे त्या पानांवर आणि पानातला रस शोषण ते करून घेतात। त्यानंतर पुढचं जर बघितलं आपण तर पिठ्या ढेकूण ज्याला आपण मिलीबग असं म्हणतो शेतकरी बंधूंनो, तर हा बिलकुल दहीसारखाच तुम्हाला दिसतो पूर्ण पिकावर। जसं आपण दही शिंपडतो ना कुठं, तर पूर्णपणे तुम्हाला पूर्ण पिकावर तुम्हाला स्टेमवर म्हणा किंवा स्टेमच्या बाजूने सर्व असं दही शिंपडल्यासारखं तुम्हाला दिसेल, ज्याला म्हणतो आपण पिठ्या ढेकूण। या पिठ्या ढेकूण जर बघितलं आपण तर पूर्ण बोंडांवर किंवा तुमच्या त्या कळ्यांवर पूर्ण त्या काडीवर सर्व ठिकाणी तो इन्फेस्टेशन करण्याचा प्रयत्न करतो। त्यानंतर असते आपली ठिपक्याची बोंडअळी ज्याला म्हणतो आपण स्पॉटेड बोलवर्म, ही देखील अत्यंत महत्त्वाची कीड आहे। ही देखील तुमच्या त्या बोंडाच्या आतमधला सर्व गर ते खात असते बघा। तुम्हाला मी दाखवलेलं आहे अळी अवस्था कशी असते, कोस अवस्था कशी असते, हे तुम जनरली ते घुसत असतं जनरली। त्यानंतर दुसरी असते बघा ठिपक्याची बोंडअळी, याच्यामध्ये बघितलं आपण बघा त्याचं इन्फेस्टेशन तुम्ही क्लिअर बघू शकतात आपल्या त्या स्क्रीनवर अशा पद्धतीने पूर्ण बोंडाचं छिद्र पाडते किंवा बोंडातला आतला भाग खाऊन घेते। पुढची असते आपली हिरवी बोंडअळी, त्याला आपण अमेरिकन बोंडअळी देखील म्हणतो आपण। आता ही जर बघितली शेतकरी बंधूंना आपण तर ही बघा प्रौढ किडा असा दिसतो आणि अशा पद्धतीने ते इन्फेस्टेशन करतं म्हणजे अर्धी आत आणि अर्धी बाहेर जनरली ती राहत असते। असं त्याचा कोश जनरली असतो अशा पद्धतीने कोश। हिरवी बोंडअळीमुळे बघितलं आपण तर अशा पद्धतीचं इन्फेस्टेशन तुम्हाला क्लिअर दिसते पानांवर, फुलांवर आणि बोंडावर जनरली त्याचं इन्फेस्टेशन हे तुम्हाला ते येत असतं। पूर्णपणे कळी देखील म्हणजे अकाली कळ्या या खाली तुमच्या त्या पडून जातात शेतकरी बंधूंनो। त्यानंतर पुढचं जर बघितलं आपण तर गुलाबी बोंडअळी ज्याला म्हणतो आपण शेंद्री बोंडअळी म्हणतो किंवा पिंक इंग्लिशमध्ये आपण त्याला पिंक बोलवर्म असं म्हणत असतो। या किडीचं प्रौढ हा असा असतो बघा, क्लिअर तुम्हाला दिसेल जनरली वगैरे प्रौढ किडा।
प्रौढ कळा तुम्हाला क्लिअर असं दिसेल. अशा पद्धतीने ती सेंद्रिय कलरची अळी असते म्हणून त्याला सेंद्रिय बोंड अळी म्हणतात. अंडी अशी असतात आणि कोस अशा पद्धतीने असतो. ही देखील जर बघितले आपण तर डोम अळी ज्याला म्हणतो, डोम कळी जनरली त्याला पूर्णपणे ते खाऊन घेते, म्हणजे कळीतला आतला भाग खाते आणि पूर्णपणे कळ्या या खाली पाडून टाकू शकते बंधूंना याच्यामध्ये. अशा पद्धतीने तुमची सेंद्रिय बोंड अळी आहे किंवा तुमची गुलाबी बोंड अळी आहे. पूर्णपणे कापूस असा इकडून मिचक्या करून टाकते किंवा त्याचा पूर्णपणे त्याचा कवड्या तयार करून टाकते. तसंच याचा जीवनक्रम जर बघितला आपण बोंड अळ्याचा तर पूर्ण वर्षभर हा चालू असतो, पण साधारणतः सर्वात जास्त जर त्याच्यामध्ये हे होत असेल तर प्युपेशन तर ते फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये, आणि त्याचं इन्फेस्टेशन जर बघितलं आपण तर जनरली ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जर त्याचं जनरली येत असतं. म्हणून हंगामाच्या शेवटी जर बघितलं आपण तर ह्या किडा या सर्व सुप्त अवस्थेमध्ये जात असतात. म्हणून त्यांना आपल्याला जेव्हा त्या किडी येतात म्हणजे साधारण तुमच्या सप्टेंबर महिन्यामध्ये, तेव्हाच तुम्हाला त्याला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला सांगेल कधी कंट्रोल करायचं ते. बघा अशा त्यानंतर पुढची कीड असते आपली तंबाखू खाणारी अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, ज्याला म्हणतो आपण स्पोडोप्टेरा. बघा पूर्णपणे पान ते खाऊन घेते सर जनरली वगैरे, आणि पूर्ण त्याला फक्त पिंजरा फक्त शिल्लक ठेवते. त्यानंतर ढेकून असतात शेतकरी बंधूंनो, हे तांबडे ढेकून असतात, याला आपण बग देखील म्हणतो आपण. हे ढेकून हे देखील जबरदस्त नुकसानकारक असतात याच्यामध्ये. हे पूर्णपणे बोंडाचा भाग जो असतो तो पूर्णपणे सक करून घेतात आणि बोंडला ते अकाली उमलून देतात, आणि अकाली उमलल्यामुळे काय होतं, बोंड हे अत्यंत खराब येतं, आपल्याला ते वेचायला देखील त्याचा त्रास होत असतो. त्यानंतर काही असतात तुमचे करडे ढेकून, ढेकूनचाच पार्ट ह्या फक्त करड्या कलरचे ढेकून असतात, हे देखील कापसामध्येच असतात शेतकरी बंधूंनो. त्यानंतर मिरीड ढेकून असतात जनरली वगैरे, हे देखील पानाचा पूर्णपणे सेलसॅप जो असतो जनरली तो पूर्णपणे खाऊन घेतात. काही तुमचे हिरवे ढेकून असतात अशा पद्धतीने. शेतकरी बंधूंनो, मी विद्यार्थी माझ्या मित्रांनो, मी आज पूर्ण कीड दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर करडे सोंडे कीड, अशा पद्धतीने करडे सोंडे कीड असतात. हे एकमेकांच्यावर जरा असतात जनरली वगैरे, ते एका ठिकाणी प्रसार करण्यासाठी. त्यानंतर पुढची असते आपली पाने गुंडाळणारी अळी, ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये आपण म्हणतो आपण लीप रोलर. ही जनरली पाने खात पण असते आणि पाने खाण्यात ते पूर्णपणे पानात ते काय करते, रोलिंग करून टाकते, म्हणून त्याला आपण पाने खाणारी अळी, रोलिंग इन्सेक्ट असं म्हणतो आपण. आता ह्या किडी ज्या आहेत ह्या जवळपास 16 ते 26 प्रकारच्या किडी आहेत शेतकरी बंधूंनो, आणि यांना तुम्हाला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे. आता याला कंट्रोल कसं करतात ते आपण 1 बाय 1 बघणार आहेत. म्हणून आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनाकडे वळणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे काय, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. मग त्यात जर बघितलं आपण तर नैसर्गिक नियंत्रण, ज्याला म्हणतो आपण अजैविक आणि जैविक, किंवा ज्याला म्हणतो आपण कृत्रिम नियंत्रण, किंवा ज्याला म्हणतो आपण म्हणजे मशागतीय, यांत्रिक, भौतिक, तसंच कायदेशीर नियंत्रण, जैविक नियंत्रण एक्सेट्रा. आता इथं जर बघितलं आपण तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, लागवड पूर्व व्यवस्थापन, ज्याला म्हणतो आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे लागवड करण्या अगोदरच जर व्यवस्थापन केलं तर चांगलं राहील. त्यात जर बघितलं आपण तर काडी कचरा वेचून स्वच्छ करून घ्यायचा आहे शेतातला. गत वर्षीचे जे काही पराठे असतील वगैरे त्या जाळून टाकायच्या आहेत किंवा त्या विल्हेवाट लावून द्यायची आहे. आणि कपाशीच्या शेतामध्ये जवळपास किडीच्या यजमान वनस्पती ज्या काय असतील वगैरे, म्हणजे होस्ट जे काही क्रॉप असेल त्यांचा नायनाट करायचा आहे. तसेच लागवड पूर्वस्थामध्ये बघितलं तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला खोल नांगरट घेणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून हे होईल. तसंच हिवाळ्यामध्ये 3 वखराच्या पाड्या घेणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच गेल्या हंगामातील कापूस शिल्लक राहिलेला असेल तर तो विकून टाकायचा आहे, आणि त्या शेतामध्ये तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, कामगंध सापळे ज्याला म्हणतो आपण, फिरोमॅन ट्रॅप लावणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच कडुलिंबाच्या निंबोड्या गोळा करून उन्हाळ्यामध्ये आपण त्या गोळा करायच्या. जनरली हे मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये सर्वात जास्त निंबोड्या लागतात, आणि त्या निंबोड्या गोळा करून घ्यायच्या. त्यांचा तुम्हाला भरडा करून त्यांना चांगल्या जागेवर साठवून मग त्याचं तुम्हाला पेस्टिसाईड जे काय तयार होईल, नॅचरल पेस्टिसाईड ज्याला म्हणतो आपण नीम ऑइल, हे तुम्हाला फवारणं अत्यंत गरजेचं आहे. रोग व रस शोषण करणाऱ्या किडींचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. पिकांची फेरफार करणं गरजेचं आहे. म्हणजे एका सीझनमध्ये एकच पीक नाही घ्यायचं आहे, खरीपमध्ये वेगळं, रबीत वेगळं, समरमध्ये वेगळं घेणं गरजेचं आहे. जेवढं तुम्हाला शिफारस केलं असेल
स्पेसिंग म्हणजे लागवडीचे अंतर तेवढं तुम्हाला वापरणं गरजेचं आहे। रासायनिक जो काही खताचा डोस असेल तो तुम्हाला शिफारसीत मात्रेमध्येच द्यायचा आहे, जास्त द्यायचा नाही किंवा कमी द्यायचा नाही। जेवढं तुम्हाला रिकमेंडेशन दिलं असेल विद्यापीठाने, समजा 120 60 60 म्हणजे 120 किलो नत्र 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश, त्यातलं अर्ध नत्र पेरणीच्या वेळेस, पूर्ण स्फुरद आणि पूर्ण पालाश पेरणीच्या वेळेस आणि अर्ध नत्र तुमच्या फुल धरण्याच्या वेळेस अशापर्यंत तुम्हाला देणं अत्यंत गरजेचं आहे। लागवड शक्यतोवर कापसामध्ये तुरीची आंतर पिकं शक्यतोवर घेऊ नका शेतकरी बंधूंनो, कारण तूरवर देखील तसेच किडी पडतात। म्हणून जर मका, चवळी, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी यासारखी आंतर पिकं जर घेतली तूर सोडून तर ते चांगलं राहील। पण जर घेतली असेल आता तर ठीक आहे, हरकत नाही। पण जर हिच्या पुढच्या सीझनमध्ये कमीत कमी तुम्ही जेव्हा तूर घेऊ नका, हे तुम्ही शॉर्ट ड्युरेशन क्रॉप तुम्ही आंतरपीकमध्ये घेऊ शकता। बघा कापूस आणि मूग हे अत्यंत चांगलं असतं, कारण जी तुम्हाला मी मूग, तूर आणि कापूस का नाही सांगत आहे, कारण जी कीड तूरवर पडते तीच कीड कापसावर पडते, म्हणून दोघांचं नुकसान होऊ शकतं। म्हणून मूग आणि तूर लावा। कपाशीभोवती झेंडू आणि एरंडी लावण्याचा प्रयत्न करायचा आहे। म्हणजे काय, झेंडू हे निमॅटोड कंट्रोल करतात आणि एरंडीमुळे जे काही नॅचरल जे काही तुमचे इनिमीज असतात ते शेतामध्ये येत नाही, म्हणून एरंडी आणि कापूस लावणं, अवतीभोवती लावणं गरजेचं आहे। तसंच नियमित संरक्षण तुम्हाला अगोदरच बोललो आपण, एव्हरी टाईम और एव्हरी डे यू कॅन ऑब्झर्व द फील्ड। तसंच शेतावर वेळेवर खुरपणी तसेच कोळपणी करणं गरजेचं आहे। जनरली पीक हे जोपर्यंत 8 ते 9 आठवड्याचं होत नाही तोपर्यंत पिकामध्ये तुम्हाला तण व्यवस्थापन किंवा ज्याला म्हणतो आपण निंदणी किंवा कोळपणी ठेवणं आणि शेत स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे। तसंच गुलाबी बोंडअळीच्या डोमकड्या ज्या असतील त्या तोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे करता जशी मुरझलेली डोमकडी असते ना, त्या तोडून त्या फेकून द्यायच्या आहेत। तसंच प्रादुर्भावग्रस्त झालेली व गळलेली जे काही पाते असतील, फुले पाते वगैरे, ते वेचून त्यांना नष्ट करणं गरजेचं आहे। तसंच लागवडीनंतर बघितलं आपण तर लिव्हर ज्याला म्हणतो आपण फेरोमॅन ट्रॅप लावणं गरजेचं आहे। तसंच पिवळे व निळे चिकट सापळे ज्याला म्हणतो आपण ट्रायकोकार्ड, हे देखील लावणं तुम्हाला शेतकरी बंधूंनो अत्यंत महत्त्वाचं आहे। पक्ष्यांना बसणारे 25 पक्षी थांबे ज्याला म्हणतो आपण बर्ड पॅचेस, ज्याला म्हणजे पक्षी थांबे तुम्हाला 25 तुम्हाला लावणं गरजेचं आहे आणि कमीत कमी तुम्हाला 8 सापळे लावणं अत्यंत गरजेचं आहे। तसंच गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड या परोपजीवी गांधील माशीच्या अंड्यांचे कार्ड हे जवळपास तुम्हाला 1.5 लाख प्रति अंडे लावणं अत्यंत गरजेचं आहे। अशा पद्धतीने तसंच जैविक पद्धतमध्ये जर बघितलं आपण तर झायगोग्रामा म्हणे असेल किंवा मित्र कीटकांचे जे काही पालन तुम्हाला करायचं आहे, म्हणजे क्रायसोपरला किंवा भक्षक ढेकून, गांधील माशी अशा किडी ज्या अत्यंत मित्र कीटक म्हणून असतात आणि जे पूर्णपणे त्या कापसावरच्या जे काही अळी येतात त्या अळींना ते खाऊन टाकतात किंवा त्यांच्यामध्ये जाऊन ते अंडी देतात, म्हणून तुम्हाला मित्र कीटकांचे संगोपन करणं अत्यंत गरजेचं आहे। तसंच जैविक कीटकनाशकाचा फवारणी करणं गरजेचं आहे। तर बघितलं आपण तर रस शोषण करणाऱ्या किडी असतील तर त्याच्यावर निंबोडी आर्कची फवारणी करायची आहे 5% प्रति 10 लिटर पाण्यामध्ये। जर बोंडअळ्या असतील तर अझारॅक्टिन 3000 ppm 500 मिलीमीटर तुम्हाला घेऊन तुम्हाला ते फवारणी 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायचं आहे। पांढरी माशी किंवा ज्याला म्हणतो आपण व्हाईट फ्लाय असेल तर तुम्हाला व्हर्टिसेलियम लॅकॅनी 1 ते 1.15 WP 50 ग्राम 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे। किंवा अमेरिकन बोंडअळी असेल तर बिवेरिया बेसियाना 1.15 WP 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्हाला फवारणी करायची। हे झालं आपलं जैविक कीड नियंत्रण। आणि शेवटचं आहे आपलं समजायला म्हणतो आपण ETL म्हणजे इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल बघूनच तुम्हाला रासायनिक कंट्रोल करायचं आहे। म्हणून हे तुम्ही बघून घ्या शेतकरी बंधूंनो, इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल जे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे, पण पुन्हा एकदा रिपीट करतोय बघा। इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल जर तुडतुडे असतील तर 2 ते 3 पिले जर तुम्हाला दिसले प्रति पान तर समजायचं की आता तुडतुड्याचं इन्फेस्टेशन झालं आहे। समजा फुलकिडे असतील, जर 10 फुलकिडे प्रति पानं असतील तर देखील ते नियंत्रण करणं गरजेचं आहे। पांढरी माशी असेल तर 8 ते 10 प्रौढ माशा, मावा असेल 15 ते 20% जर प्रादुर्भावग्रस्त भाग झाला असेल तर तुम्हाला त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे। ज्याला म्हणतो आपण मिलीबग म्हणजे पिठ्या ढेकून, जर ते 5 ते 10% प्रादुर्भावग्रस्त जर झाडे झाले तर तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचं आहे। किंवा बोंडअळ्या असतील 5 ते 10% प्रादुर्भावग्रस्त कळ्या, तेव्हा तुम्हाला त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे। गुलाबी बोंडअळी असेल तर एक जिवंत अळी जर तुम्हाला दिसली किंवा 10 जरी हिरव्या बोंडअळी दिसल्या तुमच्या बोंड्यांमध्ये की लगेच तुम्हाला त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे।
अमेरिकन बोंड अळी एक जरी अंडी दिसली किंवा एक अळी प्रति झाड जरी दिसलं तर तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचं आहे. याला म्हणतो आपण इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल, म्हणजे आर्थिक नुकसान पातळी. हां, याच्यापेक्षा जर कमी असेल तर तुम्ही बिलकुल त्याला कंट्रोल करू नका, पण त्याच्यापेक्षा जास्त झालं तर तुम्हाला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि लास्टली जर मग सांगायचं तुम्हाला झालं तर मावा तुडतुडे असतील तर त्यासाठी मावा तुडतुडे, फुलकिडी किंवा पांढरी माशी, ज्याला म्हणतो आपण सकिंग पस्ट, रस शोषण करणाऱ्यांसाठी फ्लोनिकॅमिड, बिफ्लोबेन्झिन, डायनोट्रोफिरॉन, थायोमेक्झाम, इमॅडाक्लोरोपिड, डायफेनिथ्रॉन, फिनोप्रिल एक्सेट्रा यांचं तुम्हाला प्रमाण देखील दिलं आहे. काहींचं 3 ग्राम आहे, काहींचं 20 ml आहे, काहींचं 3 ग्राम आहे प्रति 10 लिटर पाण्यामध्ये. आपण एक त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा आपण हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपी ते लक्षात राहील. हे झालं आपलं तुमच्या तुडतुड्यांसाठी किंवा सकिंग पेस्टसाठी. जर तुमच्या इथं फुलकिडी असतील किंवा पांढरी माशी असेल तर फिनोप्रिल 18.87% 7.5 मिली 10 लिटर पाण्यामध्ये, किंवा सायनोटास 11.70, किंवा पांढरी माशी जर असेल तर पायरेथोबॅक्झॉन 20 मिली किंवा सायरोबॅक्झॉन 22.9 EC 12 मिली. आणि हे तुम्हाला कुठलं एकच कीटकनाशक घ्यायचं आहे, एक किंवा फार तर 2 यांचं मिक्सिंग करून तुम्हाला फवारणी करायची, जास्त घ्यायचं नाही आहे. आणि जेवढी शिफारस मात्रा दिली तेवढं मारणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा गुलाबी बोंडअळी असेल तर प्रोफॅनोफॉस 50% EC, क्लोरोपायरीफॉस, क्विनालफॉस, थायरोफाईड, लॅम्बडा, सायक्लोथ्रिन, सायप्रोमेथ्रिन एक्सेट्रा तुम्हाला 10 मिलीलीटर पाण्यामध्ये घेऊन तुम्हाला त्याची फवारणी करणं गरजेचं आहे, त्याचं प्रमाणानुसार. तसंच अमेरिकन बोंडअळी असेल किंवा ठिपक्याची बोंडअळी असेल तर इमामेक्टिन, बेंझोएट 5 SG 4 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन, स्पिनोसेट 45 SC 4 लिटर पाण्यामध्ये घेऊन हे जर तुम्हाला हे तुम्हाला मारणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा तंबाखू खाणारी अळी, ज्याला म्हणतो आपण स्पोडोप्टेरा जर असेल तर त्यासाठी देखील क्लोरोटेनिकॉल 18.5% EC 3 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करणं गरजेचं आहे. नोविरॉन 25 मिली प्रति 10 तुम्हाला घेणं गरजेचं आहे. किंवा लाल कोळी असतील, ज्याला म्हणतो आपण रेड माईट असतील तर फेनपायरोझिमॅट 5% EC किंवा सायपरमेथ्रिन घ्यायचं आहे तुम्हाला, हे 22.9% EC घेऊन तुम्हाला ते फवारणी करून त्याला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे तुम्हाला सगळे माध्यम घेणं फायद्याचं आहे. आणि लास्टली काय करणं गरजेचं नाही आहे, एवढं महत्त्वाचं नाही, म्हणजे शक्य नसेल तर पिकाच्या पहिल्या 2 महिन्याच्या काळात रासायनिक कीटकनाशक वापर करू नये, हे एवढं महत्त्वाचं नाही शेतकरी बंधूंनो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला पतंगवर्गीय दुय्यम कीटक असतील तर त्यांना तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. ॲसिटामोप्रेट जागतिक आरोग्य संघटना वर्ग 1 मधील म्हणजे अतिशय घातक वर्ग जे काय कीटकनाशक असतील यांचा उपयोग करायचा नाही आहे, म्हणजे ज्याला म्हणतो आपण हायली पॉयझनस पेस्टिसाईड, त्याचा उपयोग करणं अत्यंत गरजेचं नाही आहे. कीटकनाशकांचे शक्यतोवर मिश्रण हे टाळायचं आहे, कारण रिॲक्शन येऊ शकते, म्हणून मिश्रण हे टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण कापसावर येणाऱ्या 26 प्रकारच्या किडी बघितल्या, त्याचं आपण ओळख पण करून घेतली आणि त्यांचं आपण नियंत्रण पण करून घेतलं. तर आपण सर्वजण याचं नियंत्रण करणार ही अशी मी आशा बाळगतो. तसंच एक महत्त्वाचं सांगायचं राहिलंच, हा जो आपल्याला माहिती जी आहे ही आपल्याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील डॉक्टर मेडे सर, जे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक आहेत, कापूस संशोधन केंद्र नांदेड येथे, यांनी आपणास ही माहिती उपलब्ध करून दिली आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी. म्हणून मी आपल्या कृषी सेवा या चॅनल थ्रू आपणापर्यंत ती पोचवत आहे. तरी आपण ही माहिती आपल्या शेतकऱ्यांना, जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना सर्वांना ती शेअर करा, लाईक करा, काही अडचण असेल तर कॉमेंट करा, व व्हिडिओ जर अजून तुम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. म्हणून सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तसंच काही अडचण असेल मला कॉमेंट देखील करा. तरी शेतकरी बंधूंनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय विज्ञान.